उद्धव ठाकरेंनी दिल्लीच्या निकालावर चिंता व्यक्त केली आहे। एकत्र काम करण्यासाठी नव्याने विचार करावा लागेल असं म्हणाले। संजय राऊतांबरोबर झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंची भूमिका। उद्धव ठाकरे फक्त खुर्चीसाठी एकत्र येत असतात, स्वार्थी भावनेने आलेले कधीही एकत्र राहू शकत नाही। राऊतांच्या विधानावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। आम्ही खुर्चीसाठी लढतो, तुम्ही कशासाठी लढता? संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना सवाल। तर खुर्चीची लढाई तुम्हीच सुरू केली, राऊतांचा शिंदेंवर निशाणा। 2019 मध्ये विधानसभेसाठी ठाकरे पवारांमध्ये प्री पोल अंडरस्टँडिंग भाजपचे 120 आले असते तर ठाकरे सोडून गेले नसते। मात्र सरकार बनवू शकतो हे कळताच त्यांनी रंग बदलले, फडणवीसांचा मोठा दावा। ठाकरेंनी 2.5 वर्षांसाठी सीएम पद मागितलं होतं, मात्र 2.5 वर्षांसाठी सीएम पद देऊ शकत नाही असं अमित शहांनी सांगितलं, फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस अर्धसत्य बोलले, समसमान पद आणि जबाबदारी असं फडणवीस बोलले होते। फडणवीस आधी चर्चाच झाली नाही म्हणायचे, आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर। राजन साळवींना एकनाथ शिंदेंचा फोन, 10 तारखेऐवजी 13 तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात फोन, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण, हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। पोलिसांचं पथक मागावर पण आंधळेचा शोध लागेना, तर हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर मकोका। धनंजय मुंडेंचा वाल्मिक कराडला पाठिंबा नसता तर संतोष देशमुखांची क्रूर हत्या झाली नसती। धनंजय मुंडे मंत्रिपदावर असेपर्यंत त्यांचा दबाव राहणार, धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। आकाच्या राजीनाम्याची मागणी मी केली नाही, राजीनाम्याची मागणी मोर्चेकऱ्यांची, तर आता करुणा मुंडेंनीही राजीनामा मागितलाय। सुरेश धसांची धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही। जे या प्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार, धनंजय मुंडे दोषी असले तर सरकार योग्य निर्णय घेईल, बावनकुळेंची प्रतिक्रिया। देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून सूरज चव्हाणांची प्रतिक्रिया। गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून त्यांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं, आता परळीतील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय, सुरेश धसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज मनसेची महत्त्वाची बैठक संपन्न, बैठकीत संघटना वाढीबद्दल चर्चा झाली, मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती। भाजपसोबत लग्नगाठ बांधल्यानं अजित पवारांना मतं मिळाली, आम्हाला आमच्या पक्षाच्या जीवावर मतं मिळाली, भाजपमुळे नाही, संदीप देशपांडेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। मुंबई पालिकेत महायुतीचीच सत्ता येईल, फडणवीस शिंदे अजित पवारांच्या नेतृत्वात बीएमसीवर भगवा झेंडा फडकेल, उदय सामंतांची प्रतिक्रिया। मोदी परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत शपथविधीची शक्यता, तर भाजप अध्यक्ष संध्याकाळी सर्व विजयी आमदारांची भेट घेणार। केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णा हजारेंना आनंद झालाय, अण्णा हजारेंच्या कालच्या वक्तव्यावर राऊतांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडी टिकणार नाही हे सर्वांना माहीत होतं, महाविकास आघाडीचं पुढच्या 25 वर्षांचं भविष्य अंधारात असेल, उदय सामंतांचं वक्तव्य। निवडणुका आता लोकशाही पद्धतीनं लढल्या जात नाहीत, महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीत दिसला, बिहारमध्येही दिसेल, राऊतांची टीका। तर आप काँग्रेस एकत्र लढले असते तर निकाल वेगळा असता, राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकरांवर तडीपारीची कारवाई, अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं जालना पोलिसांकडून कारवाई। आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे आक्रमक, 15 तारखेपासून राज्यात साखळी उपोषणाचा जरांगेंकडून इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज 61वा वाढदिवस, शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त 61 जणांचा सन्मान, 61 कर्तृत्ववान सामान्य नागरिकांचा सन्मान करण्यात येणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री परिसरात शुभेच्छांचे बॅनर, कलानगर परिसरात उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी बॅनरबाजी, मेहनती प्रामाणिक आणि निडर असा शिंदेंचा उल्लेख। एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त भिवंडीत सूर्यनमस्कार कार्यक्रमाचं आयोजन, कार्यक्रमात शहरातील 20 खासगी आणि पालिका शाळांमधील विद्यार्थी सहभागी, 2000 विद्यार्थ्यांकडून 108 सूर्यनमस्कार। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील कार्यक्रमात सुजय विखेंचा मेहू डॉन या गाण्यावर ठेका, सुजय विखे आणि आमदार अमोल खताळ यांचा रॅम्प वॉक। नाशिकच्या बागलाणचे आमदार दिलीप बोरसेंची आश्रमशाळेला भेट, विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि स्वच्छताबाबत बोरसेंनी शिक्षकांना सुनावलं। रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार, माजी आमदार सुभाष बणे आणि
गणपत कदम शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, दोन्ही नेत्यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। 15 फेब्रुवारीला होणार शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। युवा सेनेचे सहसचिव कुणाल धनवडे यांचा ठाकरे गटाला रामराम। धनवडेंचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश, पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन राजीनामा दिल्याची माहिती। मंत्रिपद न मिळाल्यानं पडळकरांच्या डोक्यावर परिणाम, पडळकरांच्या जयंत पाटलांवरील टीकेला मेहबूब शेख यांचं प्रत्युत्तर। जयंत पाटील कपटी माणूस असल्याची टीका पडळकरांनी केली होती। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडूंना सहकार विभागाची नोटीस। जिल्हा बँकेतील विरोधी गटातील संचालकांनी सहकार विभागाकडे केली होती तक्रार। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरील आयकर विभागाची कारवाई सुरूच। आजचा आयकर विभागाच्या चौकशीचा 5वा दिवस। संजीवराजे नाईक हे रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत बंधू। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी 4 पोलीस निलंबित, एका पोलीस अधिकाऱ्यासह 3 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन। मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 156च्या घरात, मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये, सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती। एप्रिल महिन्यापासून कोस्टल रोड 24 तास खुला ठेवण्याचं नियोजन, वाहन चालकांचा वाढता प्रतिसाद पाहता नियोजन सुरू, महापालिका निर्णय घेणार। ठाणे जिल्ह्यात आरटी प्रवेशासाठी 25,773 अर्ज दाखल, पंचायत समिती आणि महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 पात्र शाळा असून एकूण 11,326 रिक्त जागा उपलब्ध आहेत। मिरकरवाडा बंदराप्रमाणेच सागरी किनाऱ्यावरील अतिक्रमण हटवा, अतिक्रमण हटवण्याबाबत त्वरित नोटिसा काढण्याची मंत्री नितेश राणेंच्या सूचना। डोंबिवलीत जेवण सांडवण्यावरून 2 मजुरांमध्ये वाद, डोंबिवली विष्णुनगर पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपीला पोलिसांकडून अटक, या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। आंतरराज्यीय गँगमधील दोघांना अकोला पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 23 गुन्ह्यांची कबुली, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना अॅग्रिस्टिक कार्ड काढण्याचं तहसीलदार गणेश काकडेंचं आवाहन, अॅग्रिस्टिक योजनेची नोंदणी मोफत असल्यानं जास्तीत जास्त नोंदणीचं आवाहन। लातूरच्या 100 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्हीची करडी नजर, राज्यातील पहिला प्रयोग, 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळणं शासनाकडून मोहीम। वाशिम शहर पोलीस ठाण्यात पडून असलेल्या 61 वाहनांचा लवकरच लिलाव, 54 दुचाकी, 4 ऑटो रिक्षा आणि 3 चारचाकी वाहनांचा समावेश, लिलावातून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग शासकीय कार्यासाठी होणार। जळगावच्या चोपडा शहर पोलीस स्टेशनला 200 तक्रारांचं निवारण, मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या महत्वाकांक्षी उपक्रमात निवारण। सोलापूरच्या बार्शीतील कट्टर विरोधक आजी माजी आमदार लोकार्पण सोहळ्यानिमित्त एकत्र, आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत एकत्र, सोपल आणि राऊतांनी नवीन बसमधून एकत्रित प्रवास केला। पुरंदरमध्ये ज्युबिलंटच्या महिला बचत गट महोत्सवाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद, केवळ 4 तासात महोत्सवातील सर्व पदार्थांची विक्री, 54 बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग। नांदेडमध्ये शासकीय योजनेचे महाशिबिर संपन्न, महाशिबिरात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी, योजनेतून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली। जळगावच्या भुसावळ नगरपालिकेच्या एका लेखपाल कर्मचाऱ्याला मारहाण, घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून निषेध। इंदापूरमध्ये 13 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सवात होणार AI तंत्रज्ञानावर चर्चासत्र, माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष महारुद्र पाटलांची माहिती। जळगावच्या पाचोऱ्यातील राहत्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना, 2.5 लाखांची रक्कम जळून खाक, सुदैवानं आगीत कुठलीही जीवितहानी नाही। धाराशिव जिल्ह्यात 20,000 शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदीविना पडून, हमीभाव खरेदी केंद्र बंद आणि सोयाबीनला भाव नसल्यानं जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत। जळगावच्या चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजनेतून शेतकऱ्यांना कर्ज वाटप, योजनेमुळे शेतकऱ्यांना मदत होणार, योजनेची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू। चंद्रपूरच्या धुमनखेडा गावात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याच्या हल्ल्यात 5 ग्रामस्थ आणि वन विभागाचे 1 कर्मचारी जखमी, बिबट्याचा हल्ला कॅमेऱ्यात कैद, अखेर बिबट्याला पकडण्यात यश। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या भ्रमणमार्गात येणाऱ्या 2 कोळसा खाणींना स्थगिती, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि तेलंगणाच्या कागल व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र भ्रमणमार्गात येत असल्यामुळे निर्णय। चंद्रपूरच्या दिंडोरामध्ये 18व्या दिवशी बॅरेज प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन सुरूच, भूमी अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला देण्याची मागणी, शेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग।
वाशीत स्विमिंग पूलमध्ये पोहताना 44 वर्षीय महिलेचा मृत्यू. पालिकेच्या स्विमिंग पूलच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण. पालिकेच्या स्विमिंग पूलवर ट्रेनर प्रशिक्षित आहेत का? नातेवाईकांचा सवाल. नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरातील गोठ्याला आग. आगीत 14 वासरांचा होरपळून मृत्यू. गोठ्यात बेकायदेशीरपणे साठवलेल्या डिझेलमुळे आग लागल्याची शक्यता. नांदेड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार. 23 वर्षीय युवक गोळीबारात गंभीर जखमी. तरुणावर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. लातूरच्या खोपेगाव जवळ 4 चाकीची दुचाकीला धडक. अपघातात एक जण गंभीररित्या जखमी. खोपेगाव जवळील गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी. इंदापूरमध्ये मोटारसायकल चालकाला अज्ञात वाहनाची धडक. अपघातात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नागपुरात महिलेची हत्या करून मृतदेहावर अत्याचार. नागपूरच्या हुडकेश्वर परिसरातील संतापजनक घटना. वैद्यकीय अहवालातून मृतदेहावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न. गोंदियामध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुरू. अर्जाची छाननी करून अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू. छाननीनंतर अहवाल पाठवला जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. आरटीओ आणि रणजित पाटील मित्र परिवाराकडून मॅरेथॉनचं आयोजन. वर्ध्यातील पक्षी अभ्यासक राहुल वकारेंना राज्य पक्षीमित्र पक्षी जनजागृती पुरस्कार. महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात पुरस्कार प्रदान. भंडाऱ्याच्या सिल्लीमध्ये भव्य शकरपटाचं आयोजन. शकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. वर्ध्याच्या सावंगीतील शरद पवार दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना 14 पुरस्कार. शोधनिबंध, पोस्टर्स, शास्त्रीय सादरीकरणात प्राप्त केले प्रतिष्ठित पुरस्कार. वर्ध्याच्या सोरटा शिवारात आग लागल्यानं तुरीची गंजी खाक. तुरीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. अकोल्यात विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेला सुरुवात. आयुक्त श्वेता सिंघलांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ. कराडमध्ये 3 दिवसात 4000 घरकुलांना मंजुरी. घरकुलांना मंजुरी देत 80% उद्दिष्ट पूर्ण. माहिती गटविकास अधिकारी प्रताप पाटलांची माहिती. घरकुल मिळाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. पुण्यातील मुळशीतील बुकुममध्ये एका सोसायटीत आढळली पाकिस्तानी चलनातील नोट. या प्रकरणी चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी. अकोल्यामध्ये आवाज करणाऱ्या बुलेट गाडींवर पोलिसांकडून कारवाई. आवाज करणाऱ्या बुलेट गाड्या पोलिसांकडून जप्त. अहिल्यानगरच्या बोले गावात कचरा वेचक 2 महिलांना तरुणांकडून मारहाण. दोन्ही महिला गंभीर जखमी. एका आरोपीला अटक. आमदार संग्राम जगतापांनी घेतली जखमी महिलांची भेट. कल्याण रेल्वे तिकीट काउंटरवर प्रवाशांकडून प्रत्येकी 30 रुपये अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशाच्या विरोधानंतर कर्मचाऱ्यानं चुकून झालं सांगत पैसे परत केले. कारवाईची मागणी. बेलतरोडी पोलीस स्टेशन हद्दीत 3 काडतुसं आणि 3 चाकू घेऊन फिरणाऱ्या पांठेला चालकाला अटक. आरोपीकडून 1,39,000चा मुद्देमाल जप्त. जळगावात महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून सहकारी महिला कर्मचाऱ्यांची 30 लाखांची फसवणूक. सोन्यामध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषानं फसवणूक. पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल. जालन्यात शेतकऱ्यांना लुटणारी 4 जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात. आरोपींकडून 9,30,000चा मुद्देमाल जप्त. मौजपुरी पोलीस ठाण्याची कारवाई. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कुरुंदवाड शिरोळमध्ये मोटारसायकल चोरी उघडकीस. 2 आरोपी आणि एका बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आरोपींकडून 5 मोटारसायकली जप्त. नागपूरच्या ताजबाग परिसरात बर्ड फ्लूमुळे 3 कोंबड्यांचा मृत्यू. पालिकेकडून 3 किलोमीटर परिसराची तपासणी. परिसरातील 24 संशयितांचे नमुने तपासणीला पाठवलेत. कोल्हापुरातील इचलकरंजी शहराच्या 11 शिवभोजन थाळी वाटप केंद्रावर उपासमारीची वेळ. 5 महिन्यापासून अनुदान न मिळाल्यानं शिवभोजन थाळी बंद होण्याची भीती. धाराशिवच्या परंडा शहरातील रस्त्यांची कामं तात्काळ सुरू करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. तहसीलदार गणेश काकडेंना याबाबत निवेदन. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात 4थ्या देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचं थाटात उद्घाटन. संपूर्ण राज्यातून 2 दिवसीय महोत्सवात 150हून अधिक शॉर्ट फिल्म्स दाखवल्या जाणार. धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी कराडमधून 1600 कार्यकर्ते रवाना. आमदार डॉक्टर अतुल भोसलेंच्या हस्ते भगव्या ध्वजाचं पूजन. भाजपा आमदार मनोज घोरपडेंचा कराड उमरज येथे शासकीय अधिकाऱ्यांसोबत जनता दरबार. यावेळी नागरिकांच्या प्रलंबित वारसा नोंदीच्या प्रमाणपत्राचं वाटप. जळगावच्या अमळनेरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांची विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा. जीएस हायस्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.
नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा आणि मालेगाव परिसरात डाळिंबाला प्रति किलोला 180 ते 210 रुपयांचा भाव, मात्र वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी हवालदिल. मुंबईत म्हाडाकडून पुन्हा घरांची लॉटरी काढण्याच्या हालचाली सुरू. लवकरच लॉटरीची घोषणा होणार. 2 ते 3 वर्षात ही घरं पूर्ण होणार. महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची 7 व्यापार केंद्र. मुंबई महानगर प्रदेशाचा ग्रोथ हब म्हणून विकास करण्यात येणार. MMRDAचा अंतिम आराखडा तयार. मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांसाठी 12,000 घरं बांधणार. आश्रय योजनेसाठी 1,300 कोटी रुपयांची तरतूद. आतापर्यंत योजनेचे 25% काम पूर्ण. मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये महिलांची कर्करोग तपासणी होणार. प्रसूतिगृह आणि आरोग्य केंद्रांमध्ये मुख, स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी करणार. फेब्रुवारीच्या अखेरीस सुविधा सुरू होण्याची शक्यता. ठाणे जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेसाठी 338 केंद्र तर 12वीसाठी 197 परीक्षा केंद्रांची व्यवस्था. परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी भरारी पथकाची नजर असणार. परीक्षा केंद्रावर संशयास्पद हालचाली होतील त्या केंद्राची मान्यता कायमची रद्द करण्याचा इशारा. समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान 118 किलोमीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार. महामार्ग कार्यान्वित झाल्यास वाढवण बंदर इगतपुरी अंतर केवळ 1 तासात पार होणार. मागी गणेशोत्सवातील पीओपीच्या मोठ्या गणेश मूर्ती विसर्जनावर अचानक बंदी. पोलीस आणि गणेश भक्तांमध्ये वाद. फुलेवाडा स्मारकाच्या भूसंपादनास मान्यता. पहिल्या टप्प्यात 40 कोटींचा खर्च. भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यास स्थायी समितीची मान्यता. परिसरातील 91 इमारतींची जागा ताब्यात घेतली जाणार. नागपुरात कुठल्याही आदेशाविना बदलले जात आहेत घरगुती वीज मीटर. एप्रिल महिन्यापूर्वी 1.25 लाख वीज मीटर बदलणार असल्याची माहिती. संगीतकार प्रीतम चक्रवर्तीच्या घरी 40 लाखांची चोरी. घरातील नोकरानेच 40 लाख चोरल्याची माहिती. प्रीतमच्या मॅनेजरच्या तक्रारीनंतर मालाड पोलिसांकडून गुन्हा दाखल. ज्येष्ठ नागरिकांसाठी देशात पहिल्यांदाच एल्डर लाईन टोल फ्री क्रमांक. मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 14567 वर संपर्क साधता येणार. यूपीएससीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ. प्राथमिक परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली. आयोगाच्या संकेतस्थळावर यासंबंधी नोट प्रसिद्ध. इंग्लंड विरोधातील 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज. कटकच्या मैदानावर आज दुसरा वनडे. विराट कोहलीची वापसी होणार.